जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे दादाजी दुनिवाले दरबारात सूर्यकन्या तापी जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। सन 1947 पासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू असून दरवर्षी हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात। यंदाही पंचक्रोशीसह गुजरात आणि मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। तापी जन्मोत्सवानिमित्त तापी नदीचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर वाजतगाजत 108 मीटर लांबीची साडी चोळी अर्पण करून देवीची ओटी भरली गेली। धार्मिक विधीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या अनोख्या आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरेमुळे निमगव्हाण येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याची माहिती दादाजी दुनिवाले दरबार मंदिराचे ट्रस्टी भगवान पाटील यांनी दिली। तापीमाई जन्मोत्सव आषाढ शुद्ध सप्तमी। तापीमाईचा जन्म उत्सव स्वामी परमपूज्य स्वामीजी भक्तानंदजी गुरुदेवानंदजी परमहंस यांनी 1947 पासून दादाजी दुनिवाले दरबार निमगव्हाण सत्यप्रकाशगड येथून ही परंपरा चालू ठेवलेली आहे। आज महाराष्ट्रात सर्वप्रथम स्वामीजींनी तापीमाई जन्मोत्सव सोहळा साजरा करायला सुरुवात केली। आज तापीमाई किनाऱ्यावर बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच तीर्थक्षेत्रांमध्ये तापीमाईचा जन्मोत्सव आजच्या दिवशी साजरा केला जातो। तापीमाईचं उगमस्थान मध्य प्रदेशात मुळताई येथून आहे। तिथे सुद्धा तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ही परंपरा स्वामीजींनी 1947 पासून चालू ठेवलेली आहे। तापीमाई जन्मोत्सवाच्या दिवशी इथे डाळ तिखटचा स्वादिष्ट भंडारा होतो आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून स्वामींचे भक्त, तापीमाईंचे भक्त इथे मोठ्या प्रमाणात येतात आणि तापीमाईच्या पाण्याने आंघोळ करून आपलं ऋणमुक्त होतात। तापीमाईच्या पूजेसाठी पूजेचे विविध प्रकारच्या थाळ्या सजवलेल्या असतात। हवनसाठी सर्व 5 प्रकारची फळं असतात, नारळ असतात आणि 31 साड्या, 6 वारी 31 साड्यांची एकच साडी बनवली जाते, जी तापीमाईच्या पात्रामध्ये आरपार पुरते ती साडी सोडली जाते दरवर्षी। अशा प्रकारे तापीमाईचा जन्मोत्सव निमगव्हाण दादाजी दुनिवाले दरबार तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे साजरा केला जातो।